वास्तविक पाहता मदभाग्याने मनुष्ययोनी प्राप्त झाली, परंतु ज्ञान नसेल तर या योनीमध्ये अपरंपार दुःख आहे, क्लेश आहे. कारण जीवाची निर्मिती ही नेहमी वासनेतूनच झालेली असल्यामुळे वासना कर्माधीन आहे आणि वासनेमध्ये एवढा वेग आहे की विचार करायला सुद्धा उसंत देत नाही आणि कर्म घडते आणि दुःख भोगते. आणि जग हे मायेने भरलेलं आहे, भेदाने भरलेलं आहे. जगाची उत्पत्तीच कल्पनेतून झालेली आहे आणि कल्पनेला वेळ काळाचं बंधन आहे. उत्पत्ती स्थिती लय या प्रक्रियेतून हे कल्पना स्वरूप विश्व आहे त्याला जावे लागते. त्याच्यामुळे इथे कुठल्याच गोष्टीची शाश्वती नाही. असे असताना सुद्धा अज्ञानी जीव हे दिसते भासते ते खरे मानतात आणि त्याच्यातूनच आपल्याला सुख मिळणार आहे अशी कल्पना करतात आणि पुरे आयुष्य त्याच्यासाठीच कार्य करतात. परंतु एखादी बादली आहे, खालून तुटली आहे, बारीक छिद्र आहे, दिसत नाही, मातीत ठेवली आहे आणि वरून पाणी घालतोय, बादली भरत नाही, खालून जाते, लक्षात येत नाही. तसा जीव मनुष्य प्राणी अज्ञानात जीवन जगतो आहे आणि त्यामुळे सुखापासून खूप दूर राहतो. जे नाही आहे, जे मिथ्या आहे, दृश्यमान परंतु भासमान असे जे आहे ते खरे मानल्यामुळे दुःख भोगावे लागते. म्हणजे अशातून जर सुटका व्हायला पाहिजे, या दुःखमय जीवनातून सुटका व्हायला पाहिजे, तर मरण हा उपाय नाही. कारण मरण सुद्धा पुन्हा जन्म घेण्यासाठीच होणार आहे. म्हणून अशातून उपाय काय आहे तर आपण कोण आहे हे कळले पाहिजे. आपले स्वरूप काय आहे हे कळले पाहिजे. जग काय आहे हे कळले पाहिजे. आणि जगाचा चालक कोण आहे आणि तो कसा आहे, त्याचे आपले नाते काय आहे, जगाचे त्याचे नाते काय आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास झाला पाहिजे. तो होत नाही तोपर्यंत संभ्रम आहे, अज्ञान आहे. आणि संभ्रम आहे, अज्ञान आहे, दुःख आहे. म्हणून जी वासनाधीनता आहे ती कमी झाली पाहिजे. म्हणजे मायेशी जो संग जडला आहे तो संग कमी होईल. मायेच्या संघामुळे दुःख आहे, कारण माया मिथ्या आहे आणि सत्य वाटते, फसवते, भुलवते, लोभवते आणि अज्ञानी जीव तिच्या मागे लागतो. आणि म्हणून जी इच्छा वासना आहेत त्या कमी झाल्या पाहिजे.
आणि ते कमी होण्यासाठी वैराग्याची गरज आहे. ते कमी होण्यासाठी वैराग्याची गरज आहे. पण वैराग्य कसं आहे? वैराग्याचा खरा अर्थ काय? विषयापासून अलिप्तता. जेवढे या जगातील मायेचे विषय आहेत, शरीर सुखाचे विषय आहेत, ते सगळे मायेचे विषय आहेत. त्याचे मिथ्यत्व कळून त्याची हीनता कळली पाहिजे, त्याची अशाश्वतता कळली पाहिजे, मग त्याच्यातून मन निवृत्त होईल. आणि जी अलिप्तता येईल ते खरे वैराग्य आहे. पण ते वैराग्य येण्यासाठी मात्र विवेक पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा वैराग्य येतं. घरातली रोज कटकट ऐकली की नको हा प्रपंच वाटतो. वैराग्य. बायकोचे काही विषय आहेत आवडेनसे झाले की नकोशी होते. वैराग्य. खाणं घरात बनवतात ते आवडेल झालं की नकोसं होतं. वैराग्य. मग घरात खाणं बनवलं ते नकोसं झालं तेव्हा बाहेर खाणं थांबवतो का? नाही. हे वैराग्य खरं नाही. कारण ते वाटलेल्या वैराग्याच्या जागेवर दुसरं काहीतरी शोध घेतो. एखाद्या माणसाला प्रपंच घरामध्ये रोज कटकट म्हणून कंटाळा आला आणि सगळं टाकून जंगलात गेला. दिवसभर बसेल, संध्याकाळ झाली की थोडासा चलबिचल होईल तो. आणि जंगलामध्ये अनेक हिंस्त्र स्वापद आहे, त्याची आठवण होईल त्याला. घाबराघुबरा होईल तो. मग काहीतरी व्यवस्था केली पाहिजे म्हणेल. मग थोडी लाकडं गोळा करेल, आग पेटवेल. थोड्या आगीच्या जागीने थोडी भय कमी होईल, जनावर थोडी दूर जातील, अशी कल्पना. म्हणजे आधार शोधेल काहीतरी. आणि मग भूक लागली की काहीतरी त्या जंगलात गोळा करेल. एखादा मांसाहारी असेल तो काही शिकार करेल आणि जाळून भाजून खाईल. शाकाहारी असेल तर झाडाची फळं काहीतरी शोधून काढेल, कंदमुळं, आणि भाजून खाईल. म्हणजे काहीतरी पोटापाण्याचा विषय पुरा करण्यासाठी धडपड करेल. दुसऱ्या दिवशी सकाळी उठेल, चहाची आठवण झाली तर बेचैन होईल. मग थोडी लाकडं कुठेतरी गोळा करेल, बाजारात जाईल, गावात जवळच्या विकेल, थोडे पैसे मिळवेल, चहासाठी भांडं, जेवणासाठी भांडं, आणि मग थोडंसं लागणारं साहित्य सगळं गोळा करेल आणि 3 दगड लावेल तिथे आणि चूल पेटवून परत संसार सुरू करेल. हे वैराग्य नव्हे. हे वैराग्य नाही. तर वैराग्य कसं पाहिजे? विवेकपूर्ण पाहिजे. विवेकपूर्ण पाहिजे. विवेक म्हणजे योग्य योग्य निवडणे, सारसार निवडणे, सत्य असत्याचं निवड करणे. आणि हे निवडणे ज्ञानाशिवाय होऊ शकत. ज्ञानाशिवाय होऊ शकत. ज्ञान म्हणून काय? जगाचं ज्ञान, जगाच्या सत्य स्वरूपाचं. जगाचा शोध घेतला तर तिथे सत्य काही नाही, सगळं मिथ्या आहे, असं ज्ञान झालं पाहिजे. आणि आपण देह ही कल्पना जी आहे त्याच्यामुळाशी गेलं तर देह जगाचाच भाग आहे. जग हे पंचमहाभूताचं आहे, तर देहसुद्धा पंचमहाभूताचा आहे. जे पिंड आणि ब्रह्मांड दोन्ही एकच आहे असं ज्ञान. म्हणजे दोघांना चालवणारा जो आत्मा परमात्मा आहे तो कशा रूपाने आहे? तर ज्ञान रूपाने वावरतोय. ज्ञान म्हणून आपल्याकडे काय? जाणीव आहे. आणि आपल्याकडे जी जाणीव आहे तोच ईश्वर आहे. आणि त्या जाणीवेने मी जाणतो आणि त्या जाणीवेने मी राहतो. देह अन्नरसापासून बनलेला आहे, तो पदार्थ आहे. त्या पदार्थाच्या अनुषंगाने माझे असणे आकार रूपाला आलेले आहे, पण मी मुळात निर्गुण निराकार परमात्मा स्वरूपच आहे. म्हणजे माझ्या ठिकाणी असलेली जाणीव ते देव ईश्वर म्हणून, ज्ञान म्हणून ते माझे स्वरूप आहे. परंतु
त्याच्यातूनच हे विश्व निर्माण झाले, त्याच्यातून ते पदार्थ निर्माण, पदार्थातून आकार रूप आलं आणि आकार रूपामध्ये देह रूप आलं आणि देह रूपाच्या आधाराने आपण असल्याची जाणीव वावरते आहे. वास्तविक पदार्थ जाणीव ही आत्मस्वरूप आहे आणि तिला देहाची गरज नाही आहे, देहाला त्याची गरज आहे. पदार्थामध्ये चेतना येऊन तो पदार्थ सगुण रूपामध्ये वावरणे, ह्याच्यासाठी ते आत्म्याचं चैतन्य रूप त्याला देहाला गरज आहे, त्या आकाराला गरज आहे. परंतु मात्र त्या आत्म्याला, त्या चैतन्याला आकाराची गरज नाही आहे, त्याला त्याचं काही नाही. यामध्ये वासना म्हणून एखाद्याने बलात्कार केला किंवा एखाद्याचा खून केला आणि फासावर लटकला तर त्या आत्म्याला काही फरक पडत नाही. आत्मा म्हणतो तू लटक, मी चाललो. तुझे इंद्रियांची वासना भागवण्यासाठी तू केलेस, मला गरज नव्हती. तो शुद्ध आहे, तो पवित्र आहे, त्याला काही येणे नाही, जाणे नाही, त्याला मागणे नाही, देणे नाही, घेणे नाही. पण त्याच्या शक्तीमुळे देह वापर करून आपले येणे जाणे करतो आहे आणि आपले इच्छा वासना भागवतो आहे आणि म्हणून जीव बनून राहिलेला आहे आणि अज्ञानात अडकलेला आहे आणि दुःख भोगतो आहे. पण ते स्वरूप कळले, हे ज्ञान कळले तर बरोबरच निश्चित हा भाव होतो, जग मिथ्या आहे, हे आत्मा आहे, हे देह नाही. अशा प्रकारचा विवेक झाला तर या जगातल्या गोष्टी, कुठल्याही गोष्टीची गरज भासत नाही आणि मग त्याच्यापासून अलिप्त झाला ते वैराग्य. त्या विवेक वैराग्यामुळेच खरं सुख, शांती, समाधान मिळते, आत्मस्वरूपाची प्राप्ती होते, ती ईश्वर प्राप्ती आहे आणि त्यानेच मोक्षमुक्ती घडते आहे. म्हणून जीवनामध्ये विवेक आणि वैराग्याची गरज आहे. त्या दोनासाठी आत्मज्ञानाची गरज आहे. ज्ञान अनेक आहे, अनेक विषयांचं ज्ञान, ह्याला ज्ञान म्हणता येत नाही कारण ते अनेक विषय भौतिकाचे आहेत आणि भौतिक हे नाशिवंत आहे, म्हणून त्याचे ज्ञान हे नाशिवंत आहे. त्या ज्ञानाने मोक्षमुक्ती होत नाही, शाश्वत सुख शांती पण प्राप्त होत नाही, उलट ते मायेचे भक्त बनवते, दुःखामध्ये लोटते. म्हणून त्या ज्ञानातून मुक्तता होण्यासाठी आत्मज्ञान पाहिजे, स्वस्वरूपाचे ज्ञान. आणि ते ज्ञान नुसती पुस्तकं वाचून, ग्रंथ वाचून, काही कर्मकांड करून काहीतरी कोणाचं ऐरागऱ्याचं ऐकून प्राप्त होत नाही, तर ते सद्गुरूच्या मुखातून ज्ञानबोध झाल्यामुळेच प्राप्त होतं. म्हणून सद्गुरू जीवनामध्ये जसं आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे, देहरूपाने जन्म प्राप्त झालेला आहे, जन्मामुळे आईबाप आणि देहाच्या गरजेपुढे बायका, मुलं, असा संसार प्रपंच निर्माण झालेला आहे. पण हे सर्व काही मायावी आहे, दुःखमय आहे. ह्याच्यातून मुक्तता फक्त सद्गुरू करू शकतात. म्हणून जीवनात सद्गुरू पाहिजे आणि सत्संग पाहिजे आणि ज्ञान पाहिजे. ज्ञान झालं ते विवेक होतो. हे सगळं असू दे, मायावी सगळं असू दे, काय हरकत नाही, मी ह्याच्यावर राज्य करणार आहे, मी ह्याचा दास नाही, मी ह्याचा गुलाम नाही, माझं काही करू शकत नाही, मी आत्मा आहे, चैतन्य आहे. माझ्या देहाची किलवाड होईल, देहाची किलवाड होणारा सुद्धा मी ज्ञानदृष्टीने त्याच्यातून देहाला मुक्त करू शकतो. असा निश्चय, असा भाव ज्याचा झाला तो जीवनामध्ये परमानंद होतो. म्हणून सुखी जीवनाचा मार्ग कुठे आहे? परमार्थात आहे, संत सहवासात आहे, सद्गुरू भक्तीमध्ये आहे. म्हणून प्रपंचाला परमार्थाची जोड पाहिजे, जेणेकरून आपल्यामध्ये विवेक पैदा होतो, विवेक निर्माण होतो आणि विवेकामुळे वैराग्य निर्माण होते. विवेकपूर्ण वैराग्य हे सुखाचे, शांतीचे उगम आहे किंवा शांती प्रदान करणारा एक महान ज्ञान आहे, मार्ग आहे. त्याच्याशिवाय खरं शांती, सुख प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून जीवनामध्ये सद्गुरू भक्ती पाहिजे. वासनेची निवृत्ती झाली आणि अहंकार गळून पडला, आम्ही देह नाही, आत्मा आहे अशी भाव झाला, ते सगळं काय आहे ते माझं नाही हे निश्चित होतं आणि नित्य आहे समजतं. तीच मुक्तता आहे, तोच मोक्ष आहे. मग काही इच्छा भावना राहिल्याच नाही या जगामध्ये, तर परत जन्माला कशाला येईल? मुक्तच झाला तो. आणि म्हणून
जगामध्ये भक्तीपेक्षा श्रेष्ठ काही नाही, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काही नाही. द्वैतातली भक्ती कामाची नाही, अद्वैत भक्ती पाहिजे, अद्वैताचं ज्ञान पाहिजे. तुमचे स्वरूप देह मी म्हटलेत म्हणून अद्वैत झालेत तुम्ही, पण तुम्ही आत्मा आहात तर तुम्ही अद्वैत आहात. देह मी म्हटले ते तुम्ही द्वैत झाला, देह म्हटलेत म्हणून द्वैत झाला. अद्वैत हे अज्ञान स्वरूप आणि जे अद्वैत आहे ते ज्ञानस्वरूप आहे. जेव्हा मी आत्मा याचा भाव होईल तेव्हा, आणि तो ते आत्मा हा भाव हेच ज्ञान आहे. म्हणून जगामध्ये ईश्वर देव म्हणून सगळं जे काय ते ज्ञानच आहे, त्याच्या आपल्याकडे काही नाही. आणि बाकी सगळा जो पसारा दृश्यरूपाने दिसतो आहे, दृष्टीने दिसतो आहे, आकार रूपाने रंगरूपाने दिसतो आहे, तो सगळा माया आहे, म्हणजे अज्ञान आहे, स्वप्नमत आहे. हे ज्ञान जेव्हा झाले तेव्हा ह्याच्यातून बरोबर अलिप्तता येते, मन ह्याच्यातून बरोबर परावृत्ती होते आणि आपल्या स्वरूपाकडे एकरूप होत राहते. तिथली शांती आहे, समाधान आहे. आणि हे आपल्यामध्ये बिंबण्यासाठी, आपल्याला ते प्रचिती येण्यासाठी, कारण ते तुम्ही आहातच, पण अज्ञानामुळे विसर पडला आहे, भुली पडली आहे. त्याचे स्मरण सद्गुरू करून देतात. तुम्हाला दिलेल्या मंत्राचा अर्थ पण तोच आहे, तो अनुग्रह आहे. याचा अर्थ काय आहे? अनुग्रह आहे तुम्ही असलेल्या ज्ञानाची खूण आहे, ज्ञानाची ओळख आहे. तुम्ही आत्मा आहात, तुम्ही देव आहात, ईश्वर आहात, ह्याची ओळख आहे ती. ते ओळख म्हणून ज्ञान, आणि ते ज्ञान असणे आपल्याला, तर आपण सुखी आहोत, आनंदी आहोत. आपल्यामध्ये आपल्यासाठी सदा मोक्ष मुक्त आहे, मुक्तता आहे, मुक्ती आहे. आणि हे कळले तरच हा जन्म सार्थकी लागला, नाही तर पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून दुःख भोगतो. म्हणून जीवनामध्ये विवेक वैराग्याचं महत्त्व आहे, विवेक वैराग्यासाठी ज्ञानाचं महत्त्व आहे, आणि ज्ञानप्राप्तीसाठी सद्गुरूचं महत्त्व आहे, भक्तीचं महत्त्व आहे. राजा विलास गुणास रामेश्वर महाराज, राजा गुणास भाऊसाहेब